नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरे, लोहरे सी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. तसेच आजचा व्हिडिओ आपला असा आहे की रोपटोक सोलर योजनेचा आहे. तर ही रोपटोक सोलर योजना या ठिकाणी आपल्या घरावरती, छतावरती किंवा आपले जे काही गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज असतील तर त्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपण नवीन ऊर्जा म्हणजे या ठिकाणी आपण सोलार या ठिकाणी बसवू शकतो. तर ही रोपटोप योजना या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये या योजनेचं वैशिष्ट्य आहे की घरगुती बिलात मोठी बचत होणार आहे आणि 1 ते 3 किलोवॅटपर्यंत या ठिकाणी 40% अनुदानावर या ठिकाणी ही आपल्याला रोपटोक सोलार योजना या ठिकाणी भेटणार आहे. तसेच या ठिकाणी घरगुती ग्राहक असतील किंवा गृहनिर्माण असतील किंवा रहिवासी संस्था किंवा कल्याणकारी मंडळ असतील तर यांना याचा फायदा होणार आहे. तर यासाठी आपल्याला आवश्यक जे कागदपत्र असतील त्या ठिकाणी आधार कार्ड, राशन कार्ड, वीज बिल, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तसेच हा रोपटोप सोलार या ठिकाणी आपल्याला घरावरती किंवा छतावरती आपल्याला बसवता येतील. तसेच आपण आता बघू शकता की आपल्या लॅपटॉपवरती या ठिकाणी जो काही रोपटोप सोलार आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसं करायचा तर आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर ही त्याची वेबसाईट आहे महाडिस्कॉम डॉट या ठिकाणी ह्याची वेबसाईट आहे मित्रांनो ही. तर वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला त्याचा इंटरफेस ओपन होईल. ही वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, तुम्ही डायरेक्ट या लिंकवरती पण येऊ शकता. तसेच या ठिकाणी आपण आता अप्लाय कसं करायचं तर या ठिकाणी बघू शकतात अप्लाय फॉर रोपटॉप सोलार या ठिकाणी अप्लाय नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर दुसरं पेज ओपन होईल. आपण बघू शकता की पहिलं आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट ॲप्लिकेशन, 2 नंबर आहे आपली मेक पेमेंट, त्याच्यानंतर आहे सिलेक्ट एजन्सी, त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंट आहे. तर आपण आता बघू शकता फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचना आपण काय ते एक बघून या ठिकाणी आपण बघू शकता अचूक भ्रमणध्वनी, मोबाईल व ईमेल देणे अनिवार्य आहे. तुम्ही हा बंद पडका मोबाईल किंवा ईमेल तुम्ही देऊ नका. तर जे काही तुमचे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल असतील शक्यतो तेच देत चला. त्याच्यानंतर दुसरा आहे की प्रत्येक रखान्यामध्ये पूर्ण व अचूक माहिती भरणे. म्हणजे जे काही त्यांना टॅब दिलेले असेल तर त्या टॅबमध्ये आपल्याला योग्य माहिती भरणे बंधनकारक आहे. तसेच अपूर्ण व चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार राहील. जर तुमचं डॉक्युमेंट दिलं नसेल किंवा आपण एखादा जर टॅब जर भरला नसेल भरणाऱ्याकडून तर आपला अर्ज हा बाद देखील होऊ शकतो. तर भरताना जाणीवपूर्वक किंवा अशा व्यक्तीकडून भरा की ज्या व्यक्तीला याचं नॉलेज आहे, याच्या अगोदर भरलेली असतील सोलारसाठी. शक्यतो अशा लोकांकडून या ठिकाणी फॉर्म भरून घेत चला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता अर्जदारांनी अर्ज क्रमांक पुढील व्यवहारीकरता नोंद करून ठेवावा किंवा आपण जर जो काही त्यांनी स्लिप देतील किंवा नंबर देतील तो नंबर गहाळ न होता आपला तो कायमस्वरूपी नंबर आहे. त्याच्यानंतरच आपलं ॲप्लिकेशनचं जे काही स्टेटस असेल तर ते स्टेटस या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी लागणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो असे नंबर जपून ठेवत चला. तसेच या ठिकाणी पुढचं आहे की अर्ज प्रक्रिया शुल्क परत करण्यायोग्य. जे काही तुम्हाला आता शुल्क असणार आहे समजा या ठिकाणी लघुदाब ग्राहक 500, 20 किलोवॅटपर्यंत या ठिकाणी आपल्याला ₹500 या ठिकाणी फीस असणार आहे आणि 20 किलोवॅट किंवा त्याच्या भागासाठी या ठिकाणी ₹100 असणार आहे आणि त्याच्यानंतर कमिशन देताना कागदपत्रे सादर करावी लागणार. तपशिलासाठी मदत दस्तऐवज पहा. तर या ठिकाणी आपण आल्यानंतर हे सगळं प्रोसेस या ठिकाणी बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 प्रोसेसमध्ये या ठिकाणी अर्ज होणार आहे. पहिला सबमिट ॲप्लिकेशन, दुसरा मेक पेमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही एजन्सीकडून आपल्याला सौर ऊर्जा करायची आहे तर त्या एजन्सीला निवडावं लागेल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होतील. त्या ठिकाणी आपण बघू शकता जो काही आपला कन्झ्युमर नंबर असेल म्हणजे या ठिकाणी आपला क्रमांक असेल तो ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकून या ठिकाणी आपल्याला ओपन करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या कस्टमरचं आहे त्या ठिकाणी आपण बघू त्याचं काय ते. या ठिकाणी ग्राहक नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. शोधा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की OTP सेंड युअर रजिस्टर मोबाईल नंबर. जो काय आपल्या लाईट बिलासाठी आपला जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर OTP येतो. तो OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा. या ठिकाणी ओके करून या ठिकाणी OTP प्रविष्ट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपण OTP टाकून बघूया. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. शोधा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कंझ्युमर नंबर हॅज शेड्यूल लोड ॲज पर टू 0.26 किलोवॅट ॲज पर ॲज द MSRTC guidelines मिनिमम साईज
ऑफ द सिस्टम कॅन बी 1 किलोवॅट. तर यांचं तर मित्रांनो या कस्टमरचं असं आहे की 0.26 किलोवॅट या ठिकाणी यांचं घराचं भार आहे. त्याच्यामुळे कमीत कमी या ठिकाणी 1 किलोवॅटपर्यंत ज्यांचं घराचं वीज जाते तर अशाच लोकांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. 1 किलोवॅट ते 20 किलोवॅटपर्यंत आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर या कस्टमरचं कमी असल्यामुळे या ठिकाणी आपण अर्ज करू शकत नाही. तर दुसरा जर कुठला आलेला असेल तर आपण ते तुम्हाला दाखवणार आहे की कसं करायचं. तर मित्रांनो आपल्या जर व्हिडिओला आवडला तर लाईक करा. यूट्यूबवर चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपली समोर येणारे सर्व व्हिडिओ या ठिकाणी नवीन नवीन राहतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.